बाजारातून ही गावठी मुळ्याची भाजी आणली तर त्याला मुळे जे होते ते खूपच छोटे छोटे होते, तर मी ते काढून टाकले आणि हे फक्त आणि फक्त पानांच्या जी मुळ्याची जी पानं आहेत त्याचीच आपण आज भाजी करणार आहोत. नुसत्या पानांची भाजी पण छान लागते चवीला. तर चला करूया. ही आता भाजी मी स्वच्छ धुते आणि मस्त अशी चिरून घेते बारीक. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कांदा, लाल मिरची हे सगळं परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेल्या मुळ्याची भाजी आहे पानांची ती घालायची, परतून घ्यायचं थोडं, झाकण ठेवायचं, भाजी थोडं शिजवून घ्यायची. आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं, हळद घालायचं, सांबार मसाला घालायचा 1 चमचा, मीठ घालायचं. सगळं परतून घ्यायचे सगळे मसाले आणि थोडं 1-2 मिनिटं शिजवून घ्यायची. फक्त मुळ्याच्या पानाची भाजी तयार आहे. भाकरी चपाती बरोबर छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. भाजी आवडली असेल तर प्लीज लाईक करा.